नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये स्टीप राईज आणि स्टीप फॉल बघायला मिळाला. काल मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की आज मॅक्झिमम चान्सेस आहेत मार्केट वर जाण्याचे, कारण कालचा डेटा इन्फ्लेशनचा आलेला आणि IIP डेटा हे सजेस्ट करते की एक इंटरेस्ट रेट कट येईल आणि मार्केट मोस्ट ऑफ द मला वाटतं की पॉझिटिव्ह घेईल मोस्टली आणि वर जाईल. पण ओपनिंगला मात्र तसं झालं नाही. मार्केट ओपनिंगला शार्प फॉल दिला. गॅपडाऊन ओपनिंग 100 पॉईंटचं दिल्यानंतर निफ्टीनं महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,500च्या जसं खाली घसरलं तिथून मात्र मार्केटला वन वे सेल ऑफ आला, स्टीप फॉल आला. 10:30-11 वाजेपर्यंत मार्केट वन वे तुटत गेलं आणि जवळपास बघता बघता निफ्टी 300-350 पॉईंट मायनस गेला. 24,200च्याही खाली सगळे महत्त्वपूर्ण सपोर्ट जे होते 24,500, 24,350 एव्हा 24,250 हे सगळे ब्रेक केले आणि मार्केट तिथून खाली गेला. आणि सडनली 11-11:30 नंतरनं मार्केटला स्टीफ राईज शॉर्ट कवरिंग म्हणता येईल त्याला आपल्याला. लोअर लेवलना एक सपोर्ट रेंज होती, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा सपोर्ट होता 24,200-250च्या रेंजला आणि तिथं मार्केटनं सपोर्ट फाइंड केला आणि मार्केटनं जे बूम रॅली दिली, स्टीप राईज दिला, जो कंटिन्युअसली पुढच्या अर्धा एक तासामध्ये निफ्टी संपूर्ण लॉसेस 350 पॉईंटचे लॉसेस रिकवर करून पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये आला आणि ती घोडदौड पॉझिटिव्ह टेरिटरीची कंटिन्यू ठेवली. तो स्टीप प्राईस कंटिन्यू ठेवला आणि सरते शेवटी जवळपास 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये 24,800च्या आसपास जाऊन बंद दिला, 24,770च्या आसपास. आणि बँक निफ्टीसुद्धा 52,500पर्यंत खाली घसरलेला. 53,000 महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक केल्यानंतर 52,500पर्यंत आला आणि तेथून स्टीप प्राईस जो आला निफ्टीसोबत बँक निफ्टीला सुद्धा, जो बँक निफ्टीला परत पुन्हा 53,500च्या वरती नेऊन बंद झाला. बँक निफ्टी जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेली. सेन्सेक्स 2,000 पॉईंट मायनसवरून 850 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये येऊन बंद झाला. आजचा दिवस मार्केटला एक रोलर कोस्टर राईड म्हणता येईल. स्टीप प्राईस सडनली कोणतंही रिझन नव्हतं मार्केटला ओपनिंगला पडण्यामागं, कोणतंही रिझन नव्हतं. जस्ट सेल ऑफ आला, प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल त्याला, सेल ऑफ म्हणता येईल. आणि त्यानंतरनं इमिजिएट जसं मार्केटला समजलं की सपोर्ट रेंज आहे, इथं एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन्स आहेत आणि तिथं शॉर्ट कवरिंग थोडं व्हायला सुरुवात झाली आणि ते शॉर्ट कवरिंगमुळं पॅनिक मूड क्रिएट झाले आणि स्टीप राईज आपल्याला बघायला मिळाला. इन्व्हर्टेड व्ही शेप रिकव्हरी आपल्याला ओपनिंगच्या लोपासून स्टीप फॉलनंतर स्टीप राईज बघायला मिळाली. असं एक ह्यूज व्हॉलॅटिलिटीचा दिवस आपल्याला बघायला मिळाला. पण ओव्हरऑल क्लोजिंग जसं मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की मॅक्झिमम चान्सेस आहेत मार्केट आज पॉझिटिव्ह राहण्याचं. क्लोजिंग निश्चितली पॉझिटिव्ह आणि खूप चांगलं पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं. जे महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स या एंटायर वीकमध्ये 24,700 क्रॉस झालेला नव्हता, तो क्रॉस करून 24,800च्या आसपास बंद दिला आहे निफ्टीला. त्यामुळे हे मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये येऊन सोमवारी आपल्याला 25,000 निश्चित बघायला मिळू शकेल. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FISनी किरकोळ विक्री केली 3,500 करोडची. DISने 2,600 करोडची खरेदी केली काल. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही आहे, पण ओव्हरऑल मार्केटमध्ये जे आहे मला वाटतं की ज्या पद्धतीनं आज रिकव्हरी आली आहे, मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये हा अपवर्ड मोमेंटम वर जाईल. मी ह्या वीकमध्ये म्हणलेलं की 1-2 दिवसामध्ये निश्चित मला वाटतं मार्केट रेंज ब्रेक करेल आणि अपसाईडला ब्रेक करेल. आज सुरुवातीला वाटलं कदाचित ते फॉल झालं, खाली ब्रेकडाऊन दिलं, पण मार्केटनं सपोर्ट रेंज घेतली आणि ज्या पद्धतीनं आपला व्ह्यू होता 24,700च्या वर ब्रेकआउट येईल, मोस्टली लागतं की वरतीच जाईल, त्या पद्धतीनं मार्केट वर गेलं. तेव्हा मार्केट मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये सोमवारीसुद्धा फर्दर अपमूव कंटिन्यू करेल. त्यामुळे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर ट्रेड करायला झालं तर निफ्टी 24,700 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 24,770च्या आसपास बंद आहे. 24,700 फर्स्ट आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे इमिजिएट बेसिस. 24,700च्या वर 24,850 इमिजिएट एक रेजिस्टन्स आहे आणि 24,850च्या वर गेला तर निश्चित निफ्टी 25,000पर्यंत जाईल. त्यामुळे निफ्टीसाठी सोमवारी आणि नेक्स्ट वीकमध्ये 25,000चे टार्गेट आहेत. खास करून मला वाटतं सोमवारी एक पॉझिटिव्ह सेशन ग्लोबल मार्केटला राहिला तर आपण निश्चित 24,850 क्रॉस केला तर 25,000पर्यंत निफ्टी जाईल असं मला वाटतं. त्यामुळे निफ्टीसाठी सोमवारी 24,700 स्ट्रॉंग सपोर्ट, 24,850 फर्स्ट रेजिस्टन्स, 24,850च्या वर गेला तर 25,000पर्यंत जाईल. बँक निफ्टीमध्ये 53,500च्या वर मेंटेन राहिला तर 54,000पर्यंत बँक निफ्टी जाईल असं वाटतं. 53,900 ते 54,000पर्यंत बँक निफ्टी जाईल. 54,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 53,500च्या जर खाली आला तर 53,300पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. तर ह्या रेंजनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवारी ट्रेड करा. मला वाटतं बाय ऑन डीपच आहे मार्केट आणि मार्केट निश्चित सोमवारी किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला 25,000 आणि त्याच्या अबाउट ट्रेड होताना निफ्टी बघायला मिळून जाईल.
आज NSEमध्ये 1056 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1430 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 41 शेअर्स वाढले, त्या बाजूला 9 शेअर्समध्ये पडलं जर आहे. आज निफ्टीमध्ये चांगले शेअर्स वाढलेत. NSEमध्ये बऱ्यापैकी पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे थोड्या, पण निफ्टीमध्ये आज जो काही राईज आला आहे तो निफ्टीच्या हेवीवेट्समध्ये झालेल्या बाईंगमुळे आला आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये 41 शेअर्स वाढून बंद झालेले आहेत. ग्लोबल सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा बँक्स, FMCG, IT आणि ऑटो सेक्टर पार्टिसिपेट केले पॉझिटिव्ह साईडला. FMCG, फार्मा आणि मेटलवर थोडा मायनर दबाव बघायला मिळाला आहे, पण बँक्स आणि IT आणि हेवी वेट्सवर जे पद्धतीनं बाईंग झालं, लोअर लेवल रिकव्हरी आली बँकिंग आणि IT सेक्टरला, त्याच्या जोरावर येणार रिलायन्स इंडस्ट्रीजला, त्या जोरावर निफ्टीचे हेवी वेट्सच्या जोरावर निफ्टी, बँक निफ्टी हे दोन्ही इंडेक्स आणि एव्हाना सेन्सेक्स हे तिन्ही इंडेक्समध्ये आज चांगली तेजी दुपारच्या सेशननंतरनं बघायला मिळालं. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत 0.5%. डाऊ फ्युचर्स 70-80 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. US मार्केट गेली 2-3 दिवस खाली येते. मला वाटतं सांताक्लॉज रॅली कदाचित नेक्स्ट वीकमध्ये येऊ शकते ग्लोबल मार्केट्सला, ज्याची सुरुवात आज आपल्याला दुपारपासूनच झालेली बघायला मिळते. त्यामुळे जर ग्लोबल मार्केट्स वरती गेले सोमवार मंगळवारी, आज रात्री US मार्केट्सवर गेले तर निश्चित आपण सोमवार मंगळवारी चांगला आणखी पॉझिटिव्ह सेशन बघायला मिळू शकतो. तर बघूया, मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये सांताक्लॉज रॅली येईल आणि फर्दर अप मून निफ्टी आणि मार्केट्समध्ये इंटर इंडिसाइजेसमध्ये येईल असं मला वाटतं. तर बघूया मार्केट सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये कसं बिहेव करते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.